जी सभापर्यंतची मर्यादा आहे त्याच्यात मला अजून एक शिवाजीनगरची सभा करायची आहे। सकाळपासूनची ही 5वी सभा करते आणि म्हणून मला होते नको काही काहीच गोष्ट कळते। ही निवडणूक कुठला तरी एक उमेदवार हरावा आणि एक उमेदवार जिंकावा एवढ्यापुरती मर्यादित नाही। ही निवडणूक या राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा जो वारसा लाभलाय तो वारसा जो सगळा रसातळाला नेण्याचा प्रयत्न इथं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून होतोय, त्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा राज्याचं वाटोळं करण्याची संधी द्यायची की नाही हे ठरवण्याची आहे। तुम्ही तुमचं ठरवून घ्यायचंय की ज्या पद्धतीने ना इथं पोलिसांचा धाक आहे, जर पोलिसांचा धाक असता तर दिवसाढवळ्या फेसबुक लाईव्ह करून लोकांनी एकमेकांच्या हत्या केल्या नसत्या, वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला भर दिवसा कोणी गोळ्या घातल्या नसत्या, पोलिसांचा धाक असता तर कोयता गँगने डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्यांवरच कोयता मारण्यापर्यंतची वाईट वेळ आली नसती। ही वाईट वेळ का येते? कारण एवढं सगळं होऊनही पोलिसांना अधिकार नाहीत की पोलिसांनी पुढे व्हावं आणि एखादी पोलीस कंप्लेंट दाखल करावी। कारण पोलीस कंप्लेंट दाखल करायची का नाही हे सत्ताधाऱ्यांच्या आमदारांना विचारून ठरवावं लागतं। बिचाऱ्या पोलिसांची नाकेबंदी असते आणि देवेंद्र फडणवीस ना पोलिसांचं हित बघतात ना जनतेचं हित बघतात। 70 वर्षाची आजी सुद्धा सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही।